राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना सप्रेम नमस्कार। महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने राज्यातील शोषित, पीडित, वंचितांचे जे भाग्य बदलण्याचा जो विडा भारतीय मजदूर संघाच्या सहकार्याने उचलला, त्याला 5656/2012च्या केसमुळे मोठे यश आलेले आहे। या एका ऐतिहासिक निकालामुळे राज्यातील कंत्राटी कामगारांमध्ये मोठे चैतन्य निर्माण झाले आहे। आपल्या संघटनेला हा जो विजय मिळालेला आहे, या माध्यमातून न्याय देवता आहे आणि भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं, हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। कामगार मित्रांनो, येत्या रविवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी पुण्यातील कर्वेनगर या गावात मजेंटा लॉन्स राजाराम पूल येथे फक्त आणि फक्त 5656 या केसमधील सर्व वीज कंत्राटी कामगारांचा मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। फक्त आणि फक्त या 5656 केसमधील ज्या कंत्राटी कामगारांची नावं त्या यादीत आहेत, फक्त त्यांनीच या मेळाव्यासाठी सकाळी 9 वाजता पुण्यात उपस्थित राहायचे आहे। या ठिकाणी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय अण्णाजी देसाई साहेब असतील, आपल्या भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय अनिलजी डुमणे असतील, आणि हा निकाल आपल्याला ज्या वकिलांच्या मार्फत मिळाला त्या केसचे वकील आपले माननीय विजयजी वैद्य हे वकील त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आपण एवढ्यावर थांबलेलं नाही, आपण 2016, 2018, 2021 साली देखील कोर्ट केस केल्यात आणि लवकरच या कोर्ट केसमधील देखील कामगारांना हा निकाल 100% लागेल, हा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा विश्वास आहे। अजूनही राज्यातील अनेक हजारो कंत्राटी कामगार महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सदस्य झालेले नाही आहेत, त्यांना या कोर्ट केसमध्ये नावं द्यायची आहेत, कारण आता त्यांचा विश्वास संघटनेवर बसलेला आहे। अशा सर्व कंत्राटी कामगारांना नम्र विनंती आहे की तुम्ही संघटनेचे वेबसाईट अथवा ॲप हे वापरून येत्या 31 डिसेंबर 2025 पूर्वी आपली सभासद नोंदणी, आधी सभासद नोंदणी 31 डिसेंबर पूर्वी तुम्ही करा। त्यामुळे आम्हाला अंदाज येईल की आता पुढची कोर्ट केस करायची आहे, ती कशी करायची आहे। नक्कीच त्याच्या विचाराधीन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आहे, परंतु ही नोंदणी प्रत्येकाने जाऊन मोबाईल ॲपच्या माध्यमातूनच करायची आहे। महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघावर जो राज्यातील कंत्राटी कामगारांनी विश्वास ठेवला, त्या विश्वासावर हा एक शिक्कामोर्तब या ठिकाणी झालेला आहे। पुन्हा एकदा व्यथित करतो की कोणत्याही कामगारांच्या विश्वासाला या ठिकाणी तडा जाऊ दिला नाही। आजपर्यंत भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने आपल्या माध्यमातून आपल्याला भरपूर काही मिळवून दिलेले आहे। अगदी पुणे ते मुंबई मोर्चा काढून 20% पगारवाढ असेल, संपर्क पोर्टल असेल, त्यानंतर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयाचं गेट बंद करणं हा एक मोर्चा असेल, आणि नुकतंच आता 19% पगारवाढ, 10 मार्काची त्या ठिकाणी योजना, या वय वाढलेल्या कंत्राटी कामगारांना 43 वयापर्यंत फॉर्म भरण्याची सवलत, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने राज्यातील जे काही कामगार आलेत त्यांच्या साह्याने हा लढा देऊन उभा केलेला आहे। कामगार मित्रांनो, एवढ्या लोकांच्या संख्येवरती हे जर का झालं, आज जर का आपले सर्व कंत्राटी कामगार एकमुखाने एका संघटनेच्या पाठीशी राहिलात, तर आपल्याला जे हवं ते मिळू शकतं। यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो की सगळ्यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सभासद येत्या 31 डिसेंबरपर्यंत व्हायचे। या केसमध्ये आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत, सर्व जिल्हाध्यक्ष आहेत, जिल्हा सचिव आहेत, हे राबतात। भारतीय मजदूर संघ या ठिकाणी मदत करतं, अन्य संघटना आपल्या पाठीशी आहेत। अशा पद्धतीने हे आपलं कामकाज चालू आहे। सगळ्यांना एक सुवर्ण संधी आहे की आपण या संघटनेचे सभासद व्हावे, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।